नमस्कार. श्रीमंत गायकवाड साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी चंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड. आजचा जो आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे गायकवाड घराण्याचा विस्तार. यामध्ये आज मी आपणास सविस्तर माहिती देतो आहे. गायकवाड घराण्याचं जे मूळ उगमस्थान आहे ते खेड तालुक्यातील दावडी येथील गायकवाड घडी हे गायकवाड घराण्याचं मूळ उगमस्थान मानलं जातं. आणि गायकवाड आडनावाचे जे जनक आहेत ते सिद्धराव उर्फ सिद्धराजे यादव. या सिद्धराव यादव यांना एकूण 3 मुलं आणि 1 मुलगी. गायकवाड घराण्याचा आज विस्तार सांगतोय मी. ह्या 3 मुलांमध्ये सर्वात थोरले होते ते विजयराव यादव गायकवाड. हे विजयराव यांना एकूण 4 मुलं आणि 1 मुलगी. याच्यामध्ये थोरले नंदाजीराव गायकवाड जे बडोदा शाखेचे मूळ पुरुष झाले. त्यानंतर 2 नंबर येत होते तिमाजीराव गायकवाड, हे चांदखेड मावळ या शाखेचे मूळ पुरुष. त्यानंतर 3 नंबर येतात त्या जयंतीबाई. ह्या जयंतीबाईंचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 8 दिवस आधी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू होते संभाजीराजे, जे कनकगिरीच्या युद्धामध्ये मारले गेले, त्या संभाजीराजांच्या धर्मपत्नी जयंतीबाई या गायकवाड घराण्याची लेक. त्यानंतर नंबर येतो भिवजी गायकवाड यांचा. भिवजी गायकवाड यांच्या शाखा मुंडवा पुणे, कांबरे मावळ या शाखा त्यांच्या. त्यानंतर विजयरावांचे जे सर्वात कनिष्ठ चिरंजीव आहेत ते कोंडाजीराव गायकवाड. हे कोंडाजीराव गायकवाड यांची शाखा कोंढापुरी हवेली तालुका ही त्यांची शाखा येते. हे झाले सिद्धराव यादव यांच्या थोरल्या मुलांची नातवांच्या शाखा. त्यानंतर 2 नंबरचे जे त्यांचे पुत्र आहेत विश्वासराव गायकवाड, यांचे सर्वात थोरले पुत्र जे आहेत कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक. यांची शाखा नेतवड जुन्नर तालुका. त्यानंतर 2 नंबर जे येतात ते गेनोजीराव गायकवाड. ते गेनोजीराव गायकवाड हे कटगुण खटाव तालुका सातारा जिल्हा या गावामध्ये जे वंशज राहतात. त्यानंतर वाठार किरोली असेल, ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत त्या गेनोजीराव गायकवाडांच्या शाखा आहेत. त्यानंतर 3 नंबर जो येतो ते साकवारबाई साहेब. ह्या साकवारबाई साहेब यांचं लग्न 1656 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत रायगड किल्ल्यावर झालेलं आहे. त्यानंतर सेकोजी गायकवाड. सेकोजी गायकवाड यांच्या शाखा मोहोळ, विजापूर, धाराशिव ह्या शाखा सेकोजी गायकवाडांच्या. त्यानंतर रांगोजी गायकवाड. रांगोजीराव गायकवाड यांच्या शाखा बेळगाव, पुरंदर ह्या शाखा रांगोजी गायकवाडांच्या आहेत. त्यानंतर सर्वात कनिष्ठ चिरंजीव विश्वासराव गायकवाडांचे दामाजीराव गायकवाड, जे इतिहासाला आजपर्यंत माहिती नव्हते, त्यांच्या शाखा भोर, वेल्हा, महाड ह्या शाखा त्यांच्या. त्यानंतर सिद्धराजे यादव यांचे 3रे पुत्र शंकरराव. हे शंकरराव इतिहासामध्ये यांचं फक्त नाव होतं. त्यांना किती मुलं होती, किती मुली होत्या कोणाला काहीच माहीत नव्हतं. त्यांना शोधायला मला 7 वर्ष गेले. शंकरराव गायकवाड यांना एकूण 5 मुलं आहेत. त्यामध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या शाखा शेटफळे, सोनगाव, सनिंब सातारा जिल्ह्यामधलं ह्या शाखा त्यांच्या. 2 नंबर येतो तो सावजी गायकवाड. त्यांची या शाखा अजून शोधकार्य चालू आहेत. 3 नंबरचे जे चिरंजीव आहेत राघोजीराव गायकवाड, तरडगाव, पाचवड सातारा तालुक्यामधलं ह्या शाखा त्यांच्या. त्यानंतर 4थे जे चिरंजीव आहेत त्यांचे सिधोजी गायकवाड. ह्यांच्यापासून थोरवे, थोपटे, थोरात ही जी उपाडनावं तयार झालेली आहेत ह्या त्यांच्या शाखा आहेत. त्यानंतर शंकरराव गायकवाडांना जे कनिष्ठ चिरंजीव आहेत एक दमाजी गायकवाड म्हणून आहेत, तेही इतिहासाला माहीत नाही. त्यांचंही शोधकार्य चालू आहे. त्यांचे वंशज कुठं कुठं राहत आहेत, लवकरच तेही काम पूर्ण होईल. सिद्धराजे यादव यांना जी कन्या आहे दुर्गाबाई साहेब, ह्या दुर्गाबाई साहेब यांचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजीराजे भोसले, जे पातवडीच्या युद्धामध्ये त्यांना वीरगती आली, त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत शरीफजीराजेंच्या, त्या दुर्गाबाई साहेब ह्या गायकवाड घराण्याच्या लेक आहेत. तर हा होता गायकवाड घराण्याचा विस्तार. आणि ह्या आज 14 शाखांमधून
जवळपास 500 गावांमध्ये गायकवाड आडनावाचे वंशज विस्तारलेले आहेत. तर ही होती आपल्या गायकवाड घराण्याच्या विस्ताराबद्दलची माहिती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमचे प्रश्न विचारा, तुम्हाला आम्ही आवर्जून उत्तरही देऊ. आणि सर्वांनी सबस्क्राईब करायचे, सर्वांना व्हिडिओ पाठवायचा, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, भावकीला सगळ्यांनी व्हिडिओ पाठवून सहकार्य करायचे. धन्यवाद.